नमस्कार ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो. आज 29 एप्रिल. आजचे मार्केट आपण सर्वांनी पाहिले असेल. निफ्टी आज गॅप अपनी ओपन झाला. मार्केट वन साइड वर गेले. दुपारनंतर मार्केट पुन्हा खाली आले. मित्रांनो, काल आपण निफ्टी बँक निफ्टीचे ॲनालिसिस केले होते. 23,900चा इन द मनी कॉल ऑप्शन आज आपण ट्रेडिंगसाठी निवडला होता. निफ्टीसाठी त्याचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स काल काढले होते. 308 हा आपण रेजिस्टन्स सांगितला होता आणि 260 हा मी तुम्हाला सपोर्ट सांगितला होता. सकाळी मार्केटने 308 रेजिस्टन्सला ब्रेक केले. प्राईस वर गेली. प्राईजनी पुन्हा रिटेस्ट करून प्राईस वर आली. 330ला आपल्याला मित्रांनो हा ऑप्शन बाय मिळाला. 30 पॉईंटचं फक्त आपल्याला स्टॉपलॉस लावायचा होता आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपल्याला टार्गेट होते. म्हणजे 60 पॉईंटचे आपल्याला टार्गेट होते. 390 हे आपले टार्गेट होते. मित्रांनो, ते टार्गेट हिट करून 23,900चा कॉल ऑप्शन 530 पर्यंत गेला. मित्रांनो, अशा पद्धतीने एक जबरदस्त मुवमेंट आपल्याला आज पाहायला मिळाली. याच्यावरती मी एक डिटेल लाईव्ह व्हिडिओ बनवला होता. तो मी चॅनेलवरती टाकलेला आहे. तो सर्वांनी नक्की पहा. त्यानंतर पुट साईडला सुद्धा दुपारनंतर आपल्याला एक ट्रेड मिळाला. परंतु मित्रांनो, पहिल्या ट्रेडमध्ये जर आपल्याला प्रॉफिट झाले तर दुसरा ट्रेड शक्यतो आपल्याला अवॉइड करायचा असतो. मित्रांनो, उद्या 30 एप्रिल. उद्या निफ्टी गॅप अपनी ओपन होणार की गॅप डाऊननी ओपन होणार हे तुम्हाला माहीत नाही की मला माहिती नाही. तर आपल्याला ॲनालिसिस करून कशा पद्धतीने उद्यासुद्धा चांगले प्रॉफिट कमवायचे आहे. यासाठी सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार आहे निफ्टीचे, बँक निफ्टीचे, त्यानंतर आपल्याला कोणता कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन निवडला पाहिजे, तर याच्यावरती आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर मी तुम्हाला आता डायरेक्ट स्क्रीनवरती दाखवतो. मित्रांनो, आता आपण स्क्रीनवरती आलेलो आहे. या ठिकाणी मी निफ्टी 50चा चार्ट लावलेला आहे. सकाळी मार्केट गॅप अपनी ओपन झाले आणि आपल्याला एक जबरदस्त अपसाईडला मुवमेंट पाहायला मिळाली. 23,900च्या इन द मनी कॉल ऑप्शनमध्ये आज आपण चांगले पैसे कमवलेले आहेत. त्यानंतर मार्केट 24,343च्या इथं जाऊन रेजिस्टन्स घेतला आणि प्राईस पुन्हा खाली येऊन बंद झालेली आहे. तर उद्या निफ्टीमध्ये आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार आहेत ते आपण आता पाहूयात. तर मित्रांनो, आजचा जो काही डे आहे 24,343, हा उद्या आपल्याला एक रेजिस्टन्सचं काम करणार आहे. त्यानंतर दुसरा रेजिस्टन्स आहे 24,255, हा एक आपल्याला रेजिस्टन्स आहे. आणि तिसरा रेजिस्टन्स आहे 24,182. जवळचा रेजिस्टन्स आहे कारण प्राईस आता 24,177ला बंद झालेली आहे. मित्रांनो, उद्या मार्केटनी जर 24,182ला जर ब्रेक केले तर तुम्हाला 24,255 हे पहिले टार्गेट पाहायला मिळेल बाय साईडला. आणि या प्राईजला सुद्धा मार्केटनी जर ब्रेक केले निफ्टीने तर निफ्टीचे नेक्स्ट टार्गेट तुम्हाला 24,343 हे पाहायला मिळेल. मित्रांनो, हे झाले अप साईडचे टार्गेट. आता सेल साईडचे टार्गेट निफ्टीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतील ते आपण आता डिस्कस करूया. तर मित्रांनो, 24,046 हा निफ्टीसाठी एक सपोर्ट असणार आहे. आपल्याला प्राईस इथंच खेळली, या रेजिस्टन्सला रिटेस्ट केले आणि खाली आली तर आपल्याला सेल साईडला मुवमेंट पाहायला मिळेल. याच्याच वरती आपल्याला एसएल लावायचं आहे. 24,046 हे आपले पहिले सेल साईडचे टार्गेट असेल. या ठिकाणी आपल्याला पुट ऑप्शनला बाय करायचं आहे मित्रांनो. आणि या 24,046ला जर प्राईजनी पुन्हा ब्रेक केले तर नेक्स्ट टार्गेट आहे 23,957. कारण या ठिकाणी मित्रांनो पहा, प्राईजनी सपोर्ट घेतलेला आहे आणि प्राईस तिथूनच बाउन्स बॅक झालेली आहे. त्यामुळे 23,957 हा निफ्टीसाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. पहिला जवळचा सपोर्ट 24,046 असणार आहे आणि त्याला ब्रेक केले तर 23,957 पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकतो. तर मित्रांनो, आपण पाहिले की अप साईडला आपल्याला रेजिस्टन्स काय असणार आहेत आणि डाऊन साईडला आपल्याला सपोर्ट काय असणार आहेत. तर मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला कोणता इन द मनी कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन पाहायचं आहे तर त्याचे आपण आता डिस्कशन करूया. 24,177ला प्राईस आता बंद झालेली आहे. याचाच अर्थ आपल्याला मित्रांनो 24,100चा कॉल ऑप्शन आपल्याला ट्रेडिंगसाठी निवडायचा आहे.
24,300च्या कॉल ऑप्शनचे मित्रांनो आपण डिस्कशन केले तर 224.95 या ठिकाणी बंद झालेलं आहे. आता पहिलं त्याला रेजिस्टन्स असणार आहे वरच्या साईडला 247चा. याला जर ब्रेक केले तर तुमचं नेक्स्ट टार्गेट आहे आजचे डे हायचे 368चे. हे आपल्या अपसाईडचे टार्गेट असणार आहे कॉल साईडचे. आणि पहिला याला सपोर्ट असणार आहे जर प्राइस खाली आली तर पहिला सपोर्ट असणार आहे 198. या ठिकाणी मित्रांनो जर प्राइस ट्रेड केले एखादी ग्रीन कॅन्डल चांगली झाली तर याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावून तुम्हाला 247 हे पहिलं टार्गेट पाहायला मिळेल. आणि पुन्हा प्राइसनी याला जर ब्रेक केले तर नेक्स्ट टार्गेट 368 तुम्हाला अपसाईडला पाहायला मिळेल. जर मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह न्यूज आली, मार्केटमध्ये चांगलं अपसाईडला जर मुवमेंट पाहायला मिळेल तर तुम्हाला 247 आणि 368 हे दोन टार्गेट उद्या निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतात. जर मित्रांनो 198ला जर प्राइसनी ब्रेक केले तर 161 पर्यंत प्राइस खाली येऊ शकते. कारण या ठिकाणी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. प्राइस या ठिकाणी 161 पर्यंत खाली येऊ शकते. तर मित्रांनो झाले हे कॉल साईडचं. आता पुट साईडला आपल्याला कोणता ऑप्शन निवडायचा आहे, पुट साईडला कोणतं स्ट्राईक प्राइस घ्यायचे तर आता आपण डिस्कशन करूया. तर पुट साईडला मित्रांनो 24,300चा पुट ऑप्शन आपण निवडलेला आहे. इन द मनी पुट ऑप्शन आहे. तर याचे सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार ते आपण आता जरा आयडेंटिफाय करूया. 259ला प्राइस आता बंद झालेली आहे. पहिला रेजिस्टन्स पहिला हर्डल असणार आहे 272. 272 हा पहिला रेजिस्टन्स आहे. प्राइसने याला जर ब्रेक केले तर आपलं टार्गेट 410चा असणार आहे. या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलेला आहे बऱ्याच वेळा. हे पहा पहिलं टार्गेट मित्रांनो 408चा असणार आहे. आणि या 408ला जरी ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे ते आपण पाहूया. नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 577 आपल्याला यात पाहायला मिळेल. 408ला ब्रेक केले तर नेक्स्ट टार्गेट तुम्हाला 577 हे पाहायला मिळू शकते पुट साईडला. जर मार्केटमध्ये असं सेलिंग प्रेशर राहिला तर पुट साईडला तुम्हाला हे दोन टार्गेट उद्या पाहायला मिळू शकतात. तर याचा सपोर्ट काय असणार मी हा तर झाला रेजिस्टन्स, हा पहिला रेजिस्टन्स, हा दुसरा रेजिस्टन्स. याचे सपोर्ट काय असणार आहे, पहिला सपोर्ट असणार आहे 198चा. प्राइस जर खाली आली तर 198 पर्यंत खाली येऊ शकते. याला जर ब्रेक केले तर प्राइस 150 पर्यंत खाली येऊ शकते. प्राइसनी इथं 198 पर्यंत आली, सस्टेन झाली तर या ठिकाणी ग्रीन कॅन्डल चांगली स्ट्रॉंग झाली तर आपल्याला या ग्रीन कॅन्डलला एक बायची ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि तुम्हाला पुन्हा 274 हे टार्गेट अपसाईडला पाहायला मिळेल पुट ऑप्शनमध्ये. याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ट्रेडिंगचा प्लॅन करू शकतो उद्यासाठी निफ्टीमध्ये. तर आता बँक निफ्टीचं आपण मित्रांनो आता डिस्कशन करूया. आपण आता निफ्टीचे कॉल आणि पुट ऑप्शनचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स पाहिले. आता आपण बँक निफ्टीचं पाहूया. आता या ठिकाणी मी बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे. तर बँक निफ्टीचं आपण आता पटापट डिस्कशन करूया. मित्रांनो आजचा जो काही डे आहे 56,170 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करणार आहे. आणि आजचा जे काही डे लो आहे 55,277 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. प्राइस जर याच ठिकाणी सस्टेन झाली सकाळी आणि एक ग्रीन कॅन्डल चांगली झाली तर आपल्याला या ठिकाणी बाईंगची ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. आणि पहिलं टार्गेट आपल्या मित्रांनो आजचा डे आहे असणार आहे आणि याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. तर मित्रांनो प्राइस जर उद्या बँक निफ्टी सस्टेन झाला, मार्केट क्लोजिंगच्या तिथंच ओपन झाले आणि हा सपोर्ट ब्रेक केला नाही आणि एक चांगली ग्रीन कॅन्डल झाली, स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल, तर आपल्याला या ठिकाणी सपोर्ट लेवलला एक बाईंगची ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल आणि आपल्याला 56,170 हे टार्गेट इंट्राडेसाठी पाहायला मिळेल. जर या लेवलला मित्रांनो उद्या ब्रेक केले तर डाऊन साईडचे टार्गेट तुम्हाला
54,788 हे पाहायला मिळेल. मग या ठिकाणी तुम्हाला पुट ऑप्शनला बाय करायचं आहे. या ठिकाणी सपोर्ट ब्रेक केला तर तुम्हाला पुटमध्ये एंट्री करायची आहे आणि या ठिकाणी सपोर्ट घेतला तर तुम्हाला कॉल साईडला एंट्री करायची आहे बँक निफ्टीमध्ये. आता बँक निफ्टीमध्ये मित्रांनो कोणता आपल्याला ऑप्शन्स निवडला पाहिजे ते आपण पाहूया. बँक निफ्टी आता 55,400ला बंद झालेला आहे, त्यामुळे आपल्याला 55,500चा पुट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. 1,095ला मित्रांनो बंद झालेला आहे आत्ता तो आज. त्याचा पहिला रेजिस्टन्स 1160 असणार आहे. याला जर ब्रेक केलं उद्या तर मार्केटमध्ये मोठी मुवमेंट तुम्हाला पुट साईडला पाहायला मिळेल. प्राइस जर खाली आली 946 हा त्याला सपोर्ट असणार आहे. प्राइस इथून बाउन्स बॅक होऊ शकते मित्रांनो. या ठिकाणी जर प्राइसनी सपोर्ट घेतला, एक ग्रीन कॅन्डल झाली स्ट्रॉंग, याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. तुम्हाला 1160चं हे अपसाईडला परत टार्गेट पाहायला मिळेल. आणि प्राइस जर टिकली नाही, याला ब्रेक केले तर तुम्हाला 711 हे टार्गेट खालच्या साईडला पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो आपण हे पुटचं पाहिलं. आता कॉल साईडला आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स कशा पद्धतीने लावायची ते पाहूया. आता मित्रांनो 55,400ला बँक निफ्टी बंद झालंय, तर आपल्याला त्याच्या खालचा 55,300चा इन द मनी कॉल ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. तर आता त्याची क्लोजिंग प्राइस आजची 1299 आहे, म्हणजेच 1300ला आज जवळजवळ बंद झालेला आहे तो. तर मित्रांनो त्याचा पहिला सपोर्ट आहे आजचा डे लो 1266. प्राइसने याला जर ब्रेक केलं तर तुम्हाला डाऊन साईडची मुवमेंट पाहायला मिळेल. आणि प्राइस जर इथंच सस्टेन झाली, सपोर्ट घेतला, तर आपल्याला या ठिकाणी ग्रीन कॅन्डल झाली स्ट्रॉंग, तर त्या कॅन्डल आपल्याला बाय करायचा आहे. त्याच कॅन्डलच्या खाली आपल्याला SL लावायचं आहे. आणि 1398 हे आपल्याला पहिलं टार्गेट अपसाईडला पाहायला मिळेल. आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं, तुम्हाला आजचा जो काही डे आहे, आजचा डे आहे की ते मित्रांनो आपण पाहूया 1852. तर 1852 पर्यंत वरती जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो हे झाले कॉल साईडचे आपले बँक निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स आणि त्याच्या पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला ॲनालिसिस करायचे आहे आणि ट्रेड कुठं आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे आणि ऑप्लस काय असणार आहे हे आत्ता आपण डिस्कशन केलेलं आहे. निफ्टी, बँक निफ्टी आणि त्याच्या कॉल ऑप्शनचे आपण आता डिस्कशन केलेले आहे. इन द मनी कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शनचे आपण त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहिलेत. तर मित्रांनो उद्या आपल्याला याच्या अकॉर्डिंगलीच प्लॅन करून ट्रेडिंग करायचे आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून माझे शेअर मार्केट आणि फायनान्स रिलेटेड सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि आस्था स्टॉक मराठी चॅनेलला फॉलो करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.